क्लीनअप आणि फेशियल्स मध्ये काय डिफरन्सेस आहेत हे आज आपण बघूया। क्लीनअप ही 3 ते 4 स्टेप्स मध्ये संपवली जाते। क्लीनअप मध्ये स्किन क्लीन केली जाते, डीप क्लिन्झिंग होत नाही। क्लीनअप मध्ये स्किनला ग्लो येतो पण तो लॉंग टर्म टिकत नाही। क्लीनअप तुम्ही दर महिन्याला केलंच पाहिजे जर तुम्हाला फेशियल करायला वेळ नसेल। दर महिन्याला क्लीनअप करून तुम्ही त्याच्यानंतर 6 महिन्यातून एकदा किंवा ओकेजनली जर फेशियल करत असाल तर ती योग्य पद्धत आहे। पण फेशियल करणं ही तितकंच गरजेचं आहे। फेशियल हे महिन्यातून एकदा केलं पाहिजे, कारण फेशियलमध्ये डीप क्लिन्झिंग केलं जातं, स्किन टाइटनिंग इफेक्ट येतो। तुमची स्किन जर टॅन असेल, अँटी एजिंग सुरकुत्या येत असतील तुमच्या स्किनवरती तर त्या फेशियलनी कमी होतात। फेशियलचे इफेक्ट्स हे वेगळे आहेत आणि क्लीनअपचे इफेक्ट्स हे वेगळे आहेत। तुमच्या टाइम अकॉर्डिंग तुम्ही काय करायचंय हे तुम्हाला ठरवायचंय। क्लीनअप आणि फेशियल्समध्ये हे डिफरन्सेस आहेत। अशाच छान छान टिप्स जाणून घेण्यासाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा। तुमची आवडती सुप्रिया। बाय।